सुंदर मुखादर विंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करा। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। पाचव्या अध्यायातला दुसरा श्लोक. श्री भगवानुवाच संन्यासाः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासा कर्मयोगो विशिष्यते. आता भगवंत बोलतात आहे आणि अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तरही देतात आहे. भगवंत सांगतात आहे की अरे अर्जुना, कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग दोन्ही मार्ग परम कल्याणकारी आहेत, परंतु त्यामध्ये सर्व कर्मसन्यासापेक्षा निष्काम कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. स्पष्ट स्पष्ट. कारण अर्जुनाने प्रश्नच तसा विचारला होता. कसा? स्पष्ट उत्तर पाहिजे. यश्रेयम एतयोर एकम. मला एक उत्तर द्या आणि ते माझ्या श्रेयस्कर असलं. यत श्रेयम एतयोर एकम. म्हणून अर्जुन सांगतात की मला स्पष्ट उत्तर पाहिजे. जर तुम्ही मला स्पष्ट उत्तर देणार असाल तरच मला याच्यावर वाटचाल करता येणार आहे. आता भक्ताची तळमळ भगवंताला कळली. खरं सांगायचं म्हणजे कुठलाच योग हलका नसतो आणि कुठलाच योग भारी नसतो. असं असताना सुद्धा एक सांगा म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला एक सांगणं गरजेचं आहे. जेवायला 2 पक्वान्य वाढले आणि पुन्हा ते दोन्ही पक्वान्य वाढायला आणले. एक पक्वान्य आहे रबडी आणि दुसरं पक्वान्य आहे श्रीखंड. यजमान घेऊन आलेत वाढायला. आता हा जो जेवणारा आहे तो म्हणतो नाही, माझं पोट भरलं, आता मला नको, आता मला तुम्ही वाढवू नका. आणि यजमान म्हणतात 2 पैकी 1 तुम्हाला निवडलंच पाहिजे. 2 नाही वाढणार पण 1 काय वाढू ते सांगा. 1 काय वाढू तेवढं तुम्ही सांगा. आता यजमानाला 2 पैकी 1 निवडणं भाग आहे ना. चॉईस यजमानाने दिलाय आणि जेवणाऱ्याने तो चॉईस घेतला आहे. मग त्याला सांगणं आहे 2 पैकी 1 काय वाढायचं. तसं भगवंतानी 2 योग समोर करून ठेवले आहे आणि अर्जुन म्हणतो याच्यापैकी मला एक सांग, पण तो माझ्या श्रेयस्कर आहे असा सांग, जो मला फायदेशीर होईल असा सांग. यत श्रेयम एतयोर एकम. मग माझ्या कल्याणासाठी जो आहे तो मला सांगा भगवंता. येन श्रेयो हमाप्रिया. तो ऐकल्यानंतर मी माझ्या जीवनाचं परमश्रेय परम कल्याणकारी जी गोष्ट आहे ती मला करता येईल. त्यांनी माझं जीवन सफल होईल. आता भगवंताला एक निवड करण्याची गरज आहे. कारण अर्जुनाला दोन्ही दोन्ही पचत नाही. पुन्हा अर्जुनाने काल सांगून ठेवलंय. काय सांगून ठेवलंय? हे 2 परस्पर भिन्न आहे भगवंता. पहिलं कसं आहे? पहिलं कर्म करण्याकरता म्हणजे प्रवृत्तीपर आहे आणि दुसरं कसं आहे? दुसरं निवृत्तीपर आहे. भगवंता प्रवृत्तीपर मार्ग आणि निवृत्तीपर मार्ग हे परस्पर भिन्न, परस्पर विरोधी आहे. मग ह्यातलं मला एकच निवडणं भाग आहे. एक माणूस एका वेळी दोन्ही मार्गावर जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे एक माणूस 2 घोड्यांवर बसू शकत नाही, तो पडून जाईल. तसं एक माणूस एका वेळी
दोनही मार्गांवर जाऊ शकत नाही, कारण दोन मार्ग परस्पर भिन्न आहेत. मग परस्पर विरोधी विधान करून भगवंता तुम्ही मला गोंधळात का घालता? मग तुम्ही मला सांगा, मी निश्चित काय करू. यश्रेयम एतयोर एकम. मला एक सांगा भगवंता, मला आता दोन नाही ऐकाय. मग आता भगवंत सांगायला बसले आणि भगवंत अर्जुनाची तळमळ जाणतात आहे. भगवंत भक्ताची तळमळ जाणतात, याच्यात जरा शंका नाही आहे. पण माऊली जी असते की नाही, ती भक्तांची तळमळ भगवंतापेक्षा जास्त जाणते. म्हणून माऊलींनी सांगितलं की मला अशी वाटचाल करून दे की ज्यात माझी निद्रा मोडणार नाही आणि वाटचाल होईल. काय मागणं आहे बघा. काल आपण माऊलीची ओवी बघितली होती की ती म्हणते भगवंताला, संत जे हृदय जाणू शकतात ना, तेवढं हृदय भगवंत नाही जाणू शकत. भगवंत हे कृपा करतात आणि संत कन्नुवाळू आहे. कन्वाळुत्वाचा पहिल्यांदा आतमध्ये उसळतं त्यांच्या अंतःकरणात आणि त्यानंतर ते कृपा करतात. भगवंत तुम्हाला त्रिभुवनाचं राज्य देऊ शकतो. भगवंत तुम्हाला या ब्रह्मांडामधलं जे हवं ते देऊ शकतो. पण संत तुम्हाला कायम आनंद स्वरूप करू शकतात, जे भगवंत नाही करू शकत. म्हणून कन्वाळुत्व नावाची जी गोष्ट आहे ती संतांजवळ आहे आणि भगवंताजवळ नाही. तुम्ही ज्या प्रमाणात तपश्चर्या करा त्या प्रमाणात तुम्हाला वर दिले जाईल. तुमची तपश्चर्या केवढी तीव्र आहे आणि केवढी उग्र आहे, यानुसार भगवंत तुमच्यावर कृपा करतो. संत तराजूत टाकून कृपा करत नाहीत. संत बेसुमार कृपा करतात, अपार कृपा करतात, कारण त्यांच्यात कनवाळुत्व असतं. 50 रुपये जर काउंटरवर दिले तर व्यापारी 50 रुपयाच्या आतलीच वस्तू तुम्हाला देणार. तो तुम्हाला 5,000 रुपयाची वस्तू देणार नाही, पण 50 रुपये दिल्यानंतर 50,000ची वस्तू देणं संतांजवळ आहे. आणि 50,000 ह्या बोलण्याची भाषा झाली, अमूल्य वस्तू देतात. संत हा विचार करत नाही की याने दिलं काय. संत हा विचार करतात की याच्याजवळ देण्याची प्रवृत्ती आहे, मला द्यावंसं वाटतं. हा मला समर्पित झालाय, याचं संपूर्ण रक्षण मी करीन. मी याचं सगळं रक्षण करीन. मी याला जराही धक्का लागू देणार नाही. म्हणून मार्ग अचूक आहे आणि परिणामी गोड फळांपर्यंत घेऊन जाणार आहे. असाच मार्ग मी याला सांगेन. संतांचं वैशिष्ट्य माऊली पहा कसं त्याचं वर्णन करून घेते आणि मग म्हणते की गाढ झोपेमध्ये झोपही मोडता कामा नये आणि चाललंही पाहिजे. कधी शक्य आहे होय? पालखीमध्ये बसल्यानंतर हे शक्य आहे. गाढ झोपेमध्ये असता तुम्ही आणि चालू पण शकता, तुम्हाला धक्के नाही लागत. काय वर्णन आहे माऊलींचं. आणि सुखासना सांगडे सोपे होय, अगदी सुखासन घालण्यासारखं सोपं होईल. माऊली म्हणते भगवान श्रीकृष्ण जर सांगायला आहेत, आता श्रीकृष्ण अर्जुनाबद्दल कळवळा असणारे आहे, नुसतेच गुरु नाही आहेत आणि प्रत्यक्ष भगवंत पण आहे. तर खेळायला चंद्र सुद्धा आणून देऊ शकता, असं त्यांचं म्हणणं आहे माऊलीचं. आणि यात काही शंका नाही. श्री गुरूंची ज्या दिवशी इच्छा होऊन जाते ना, त्या दिवशी ते काय देतील भगवंताला, भक्ताला काही सांगता येत. फक्त सुखावर आणि फक्त आनंदावर त्याला ठेवत नाही, त्याचं दृढ आणि अपरिवर्तनीय अपरोक्षत्व हे टिकवून ठेवतात. संत कृपा करतात तेव्हा साक्षात सच्चिदानंद रूप करतात. श्री गुरु कृपा करतात तेव्हा ब्रह्मरूप करतात.
श्री गुरु एकच कृपा करतात, ब्रह्मरूपत्वाची. जीवाचं ब्रह्माशी ऐक्यत्वाची कृपा हेच संत करतात. संत दुसऱ्या कृपा करत नाही. म्हणून श्री गुरूंपाशी प्रापंचिक लाभासाठी जाऊ नये. का? प्रापंचिक लाभ त्यांच्या मनातच येत नाही. आमची व्यापारी वृत्ती असते की देवा म्हणजे गुरुदेवा, आम्हाला हे द्या, ते द्या, ते द्या. गुरुदेव तसं देत नाही. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, देश, काल, वय, शारीरिक अवस्था आणि बुद्धीचं आकलन या सगळ्या घटकांचा विचार करून विद्वान लोक उपदेश करत असतात. संत तसं करत नाहीत. संत यथाउचितून निज भावे त्याला त्या स्तरावर घेऊन जातात आणि त्याला निजबोधाचा उपदेश करतात. हे संतांची कमाल आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून भगवंत आता बोलते झाले आहेत. कनवाळुत्व आलाय अर्जुनाकडे. शिष्यत्वाचं वृत्ती आहे हे लक्षात आलं, समर्पणाची वृत्ती आहे ही लक्षात आली. भगवंताचा पाना फुटायला सुरुवात झाली आहे. पुढच्या श्लोकामध्ये तो पाना स्त्रवतोय भगवंता. आणि म्हणून हा श्लोक या ठिकाणी सांगतात आहे, संन्यास हा कर्मयोग निश्रेयस करावू भाऊ. हे अर्जुना, दोनही जे मार्ग आहेत हे निश्रेयस तत्वालाच जाऊन पोहोचतात आहे. त्यामुळे मी तुला दुसरीकडे पाठवण्याचा रस्ताच नाही सांगितला. मी तुला एकाच ठिकाणी जाण्याचा रस्ता सांगितला. पण ठीक आहे, तुझं म्हणणं असं आहे की एकाच ठिकाणी जाण्याचा जरी रस्ता असला तरी रस्ता एकच पाहिजे. दोनही मार्ग एकाच ठिकाणी जरी पोहोचत असले तरी मला मार्ग एकच निवडायला सांग, आणि तो कोणता मी निवडू ते सांग. ब्रह्मणी नितरा असा ब्रह्मस्वरूपामध्ये निरंतर राहणे याला संन्यास असं म्हणतात. भाष्यकार आचार्यांनी त्याची व्याख्या सांगून दिली, ब्रह्मणी नितरा असा इति संन्यास. दुसरी व्याख्या सांगतो, यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती 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 येश. तो योगामध्ये असो की तो भोगामध्ये असो, योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती 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 येश. ब्रह्मस्वरूपामध्ये निरंतर राहणे हा संन्यास आहे. खूप जणांना सारखं आतमध्ये ओवी उड्या मारते आहे, मी माझी ऐसी आठवण. ह्या ओवीचा पुढच्या श्लोकाशी संबंध आहे आणि माऊलीने ती पुढच्या श्लोकामध्ये सांगितली आहे. ज्ञेय ह्या शब्दाचं वर्णन करत असताना तेव्हा मी तिथं सविस्तर वर्णन करणार, काळजी करू नका. आणि हे वर्णन आपलं सोमवारी म्हणजे पुढल्या प्रवचनात होईल. ब्रह्मस्वरूपामध्ये निरंतर राहणे याचा अर्थ बाह्य आसक्तीपासून चित्त ओढून काढून ब्रह्मस्वरूपामध्ये ठेवणे. आता ज्या वेळेला हे सहजगत्या होतं तेव्हा ते निर्विकल्प असतं, आणि ज्या वेळेला प्रयत्नपूर्वक करावं लागतं तेव्हा ते सविकल्प असतं. मी ब्रह्म आहे अशी वृत्ती जोपर्यंत आत आहे आणि एकाग्रता आहे त्या वृत्तीची, ती सविकल्प समाधी. मी ब्रह्म आहे या वृत्तीचाही शिरकाव उरलेला नाही. ती वृत्ती सुद्धा स्वरूपत्वाच्या साकारत्वातून टिपल्या गेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, मी स्वरूपाकार झालो. ब्रह्म आहे ही सहज वृत्ती सुद्धा शिल्लक राहिली नाही, एवढी त्याला सहजता. याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. दृश्य आणि विवेक या ग्रंथामध्ये 6 प्रकारच्या समाध्यांचं वर्णन आहे. कधी तो ग्रंथ घेण्याचा योग आला तर सांगेन. आणि त्या ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत.
त्यातल्या ह्या दोन आहेत. परंतु सर्व कर्म संन्यास पूर्वक श्रवण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर सविकल्प होऊनही त्याचा उपयोग जसा व्हायला पाहिजे तसा होतो. सर्व कर्मांचा संन्यास करावा. पण तो जोपर्यंत ज्ञानपूर्वक होत नाही तोपर्यंत त्याचा अपरोक्षत्वासाठी उपयोग होत. खूप जण साधनेला बसतात, खूप जण जपाला बसतात, खूप जण ध्यानाला बसतात आणि खूप जण तत्वचिंतनाला. पण यापूर्वी परोक्ष ज्ञानाचा अभ्यास होणं ही प्राथमिक गरज आहे. हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही, म्हणून श्रवणादी होणं आवश्यक आहे. याचा अर्थ श्रवण, मनन आणि निधिध्यासन होणं जरुरी आहे. तेव्हा ध्यान लागतं. तेव्हा नामाचा नामीशी ऐक्यत्वाने बोध होतो. तेव्हा अहम सहाशी एकरूप होत आणि मी ब्रह्मा आहे या अनुभूतीला येऊन पोचतो. पण श्रवण, मनन आणि निधिध्यासन नसेल तर याचं दृढत्व आणि अपरिवर्तनीयत्व होत नाही. श्रवण, मनन, निधिध्यासन जर पूर्ण झालं असेल तर मग गुरुकृपेने हे शक्य होतं. असा जो संन्यास आहे याला विविदिशा संन्यास असं म्हणतात. बारकाईने ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा वेळी ऐहिक आणि पारलौकिक जीवनाच्या लाभाची साधकाला इच्छा नसते. केवळ ज्ञानाची इच्छा असते आणि ज्ञानवान होण्याची इच्छा नसते, ज्ञानरूप होण्याची इच्छा. धनवान, कीर्तिवान. धनवान शब्द त्याच्याजवळ धन वाढतं. कीर्तिवान म्हणजे त्याची कीर्ती वाढते. ज्ञानवान म्हणजे त्याचं ज्ञानामध्ये वृद्धी होते. ज्ञानरूपतेमध्ये असं काहीही होत नाही, तोच हरवतो. ज्ञानरूपतेमध्ये तोच हरवतो आणि तो हरवल्यानंतर त्याच्याकडून होणार जे कर्म आहे ते कर्म फलापर्यंत जाऊन पोचत नाही. बीज भाजल्यानंतर जसं पेरलं तर त्या पेरलेल्या बीजातून अंकुर फुटत नाही आणि शेती किंवा धान्य निर्माण होत नाही. तसं कर्म फल प्राप्त होत नाही आणि फलासक्ती निर्माण होत नाही. आता फलच निर्माण झालं नाही तर फलासक्ती निर्माण होत नाही. म्हणून फलासक्तीही निघून जाते आणि फलही निघून जातं. म्हणजे कर्तृत्वाभिमान निघून जातो. मी कसं पेरलं शेत, मी कसं बरोबर नांगरलं, कर्तृत्वाभिमान निघून गेला आणि फलासक्ती सुद्धा निघून गेली. याला म्हणतात ज्ञानपूर्वक केलेलं कर्म. असं कर्म अकर्तृत्व भावातून केल्या जातं. म्हणून करते पण तिथे राहत नाही आणि करते पण राहत नाही म्हणून भोगते पण राहत नाही. भोगते पण राहत नाही म्हणून ते संचितामध्ये जमा होत नाही. विषय जरा बारीक आहे. सगळेच्या सगळे योग चांगले आहेत. योग कोणताच हलका नाही, योग कोणताच वाईट नाही. आपण बाकी योगांबद्दल बोलू नाही, आपण 3 योगाबद्दल बोलू. एका योगाला म्हणतात भक्तियोग, दुसऱ्याला म्हणतात ध्यानयोग आणि तिसऱ्याला म्हणतात तत्वज्ञान रूप ज्ञानयोग. योग तीनही एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. या तिघांमध्ये भांडण नाही. पण यासाठी श्रवण, मनन, निधिध्यासनाची म्हणजे परोक्ष ज्ञानाची नितांत गरज आहे.
आहे आणि आहे. कोणताच योग कोणापेक्षा चांगला नाही आणि कोणताच योग कोणत्या योगापेक्षा खराब नाही. हे एकदा आतमध्ये बरोबर जुळलं तर दुसरा जे साधन करतो त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये अढी निर्माण होत नाही. मग तुम्ही असं करा, तुम्ही आमच्या गुरुकडे या असं सांगायची वेळ राहत नाही. पण हे सांगता येतं की तू जे साधन करतो आहे याला या परोक्ष ज्ञानाची गरज आहे. परोक्ष ज्ञानाचा अभ्यास असल्याशिवाय दोघांच्या प्राप्तीमध्ये फरक आहे. अभ्यास नसलेल्यांचा आणि अभ्यास असलेल्या. कसा? आमच्याकडे एक उदाहरण दिलं जातं. एका माणसाचं केस्टेकिंग करून दिल्या गेलेलं जे औषध, असं आपण नाव गृहीत धरू की त्याचं संपूर्ण केस केस हिस्ट्री केल्यानंतर त्याला नावाचं औषध दिलं आणि दुसऱ्या माणसाने त्याचा कुठलाही अभ्यास न करता तेच नावाचं औषध दिलं. मग आता दोनही समजूतदाराकडून आणि असमजूतदाराकडून एकच दिल्या गेलेल्या औषधाचा एकच परिणाम व्हायला पाहिजे की नाही हो. पण एकीकडे दुरस्ती असते आणि दुसरीकडे दुरस्ती नसते. असं का घडतं? असं का घडतं? याचं उत्तर असं आहे की माझ्या औषधाने बरं झालं की नाही, होईल की नाही याबाबत अज्ञानाच्या मनात उत्कंठा असते आणि तो 2 दिवसानंतर औषध बदलतो. पुन्हा 2 दिवस वाट पाहतो, पुन्हा तिसरं औषध देतो. पहिलं औषध दिलं, मग औषध दिलं, मग औषध दिलं, मग औषध दिलं. आता क सुरू झाले याचे. आणि ज्यांनी ज्ञानपूर्वक अभ्यास करून औषध दिलं आहे तो त्या औषधाच्या प्रतिक्रियेची वाट बघतो आणि त्याला रिझल्ट मिळतो. सेकंडरी ऍक्शन फ्रॉम द बॉडी, त्याला त्याचा प्रतिसाद मिळतो आणि पेशंट दुरुस्त होतो. म्हणजे एकच औषध ज्ञानाने दिलं आणि अज्ञानाने दिलं तरीही दोन मध्ये फार मोठा फलप्राप्तीमध्ये फरक पडतो. तस कर्मयोग, ध्यानयोग आणि तत्वज्ञान योग, त्याला ज्ञानयोग असं, हे तीनही एकाच ठिकाणी जरी जाऊन पोहोचत असले तरी याचे जे जाणकार श्री गुरु आहेत ते त्याला त्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेला योग देतात. पूर्वजन्मापासून त्याची जी साधना घडत आलेली असते त्या साधनेच्या अनुषंगिक श्री गुरु त्याला पुढच्या पायरीवर नेऊन उभं करत असतात. आधी त्यांनी काय केलं हे श्री गुरूंना कळत असत, आपल्याला सांगत नाही. पण साधनेच्या दृष्टीने ते त्याचं बरोबर काय करून देतात, जॉईन करून देतात. पुष्कळदा असं असतं, एक गाडी कलकत्त्यावरून येते आणि दुसरी गाडी दिल्लीवरून येते आणि दोन्ही गाड्यांना आपापल्या गंतव्यस्थानावर जायचं आहे. पण दिल्लीवरून येणाऱ्या गाडीला कलकत्त्यावरून येणाऱ्या गाडीचा एक डब्बा लावून देतात आणि तो डब्बा बरोबर ज्या गावाला जायचं आहे ती दिल्लीवाली गाडी तिकडे जातो. म्हणजे या गाडीचा डब्बा डिस्कनेक्ट करून या गाडीच्या डब्याला लावून देतात, कारण त्या डब्याला जायचं तिकडे आहे. तसं श्री गुरूंना माहिती असतं की पूर्वजन्मी हा कुठपर्यंत आलाय, म्हणजे कोणत्या स्टेशनवरून याच गाडी कुठे वळली पाहिजे. आणि म्हणून योग कोणताच हलका नाही आणि कोणताच भारी नाही. दोनही योग तोला मोलाचे आहेत. पण अर्जुना, तुझ्यासाठी कर्मयोगो विशिष्यते, तुझ्यासाठी कर्मयोग महत्वाचा आहे. म्हणजे सामान्य कुठल्याही माणसाला कर्मयोग करणं सहज आहे. ज्ञान कर्म संन्यास दुरापास्त आहे, कठीण आहे. ज्या माणसाला असं वाटतं की मी केलंय,
जर मी नसतो तर मग समजलं असेल सगळ्यात. मी नसती तर या घराची वाट लागली असती. मी या घरात आली म्हणून पुष्कळ बरं झालं. मी या घरात आली नसती तर काही या घराचं खरं नव्हतं. दुसरं, मी कमावलं म्हणून घर वर आलं. मी असं केलं नसतं तर घराचं काहीच झालं नसतं. वाटोळं. दोघंही आपापल्या परीने असा अर्थ घेतात. ज्याला मी करतो असं वाटतं तो कर्म मार्गाचा अधिकारी आहे. दुसरी खूण काय म्हणतात, कर्मयोगो विशिष्यते. पहिली खूण झाली. दुसरी खूण काय आहे? ज्याला सुख आणि दुःख प्राप्त होतात तो कर्मयोगाचा अधिकारी आहे. मी करता आहे, मला सुख दुःख ठेवलेली आहे. माझ्या कर्तृत्वामुळे यश आलेलं आहे. माझं कुठेतरी चुकलं म्हणून अपयश आलं आहे. दोन्हीचा वाटा ज्याला स्वीकारावाच लागतो कर्तृत्व भाव घेतल्यामुळे तो कर्माचा वाटेकरी आहे. तो कर्मयोगाचा अधिकारी आहे. कळतंय? शास्त्र हे आचरणकर्त्याला द्वंद्वमुक्त करत असतं. हे शास्त्राचं मोठं वैशिष्ट्य असतं. म्हणून मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी. राम करता म्हणता पाविसी यश कीर्ती आणि प्रताप. कर्तृत्व भाव हा नेहमी त्रास देतो. म्हणून म्हातारे माणसं नेहमी चिंतेत असतात. एवढं केलं, एवढं झटलो, पण काय करू? पहा काय परिस्थिती झालेली. काय पाहवत नाही हो मला. काय झालं हो आजोबा? तुमच्या घरात न पाहण्यासारखं काय झालं हो? हो माझा मुलगा, सून 50 रुपये खर्च करण्याच्या जागी 500 रुपये खर्च करतात आहे. अनाठाई पैसे आहे. अनाठाई पैसे. एक जण म्हणला, अहो लोणचे घरी करणं बंद केलाय. दर महिन्यात लोणच्याच्या बरण्या विकत आणतात. इतक्या महाग पडतात तुम्हाला काय सांगू. उन्हाळ्यानंतर जर लोणचं घातलं तर एवढ्या पैशात होतं वर्षभराचं लोणचं. आणि अशी बरणी जर आम्ही दर महिन्यात वापरली तर वर्षभराचं लोणचं एवढ्या पैशात होतं. पण यांना कळत नाही कोणाला, मुलगा आणि सून यांना कळत नाही. आता त्या दोघांना का कळत नाही हो? आणि यांना का कळत होतं? याचं कारण आजोबांची बायको गृहिणी होती, घरीच काम करायची. आणि आजोबांची सून नोकरीला जाते, ती दिवसभर बाहेर असते. मग आता लोणचे करणार कधी, त्यांच्याकडे पाहणार कधी, त्यांच्याकडे लक्ष देणार कधी? मग आता कमावते तर थोडेसे लोणचे विकतही आणते. आता आजोबांनी कमावणं दिसत नाही या ठिकाणी, फक्त विकत आणणं दिसते. हो कणिक दळून आणत नाही, विकत आणतात. आणू द्या की. आता आजोबा तुम्हाला काय करायचं आहे? पोळ्या खायच्या आहे बस. पोळी नरम खा आणि मोकळे व्हा. नरम होत नसेल तर वरणात कालवून खा, दुधात कालवून खा. पण दुःख करणं हा माणसाचा स्वभाव आहे. दुःख करणं हा माणसाचा स्वभाव आहे. आणि असा स्वभाव असल्यामुळे तो माणूस कर्मयोगाचा अधिकारी आहे, हे लक्षात ठेवा.
तो माणूस कर्मयोगाचा अधिकारी आहे आणि म्हणून त्यांनी कर्मयोगच केला पाहिजे. त्यांनी कर्मयोगच केला पाहिजे. त्यांनी दुसरं काही करू नये. म्हणून भगवंत त्याला सांगतात, कर्मयोगो विशिष्टते अर्जुना. तू युद्ध करतो ही भावना तुझ्या अंतःकरणात घट्ट रुजली आहे. मी घर चालवतो ही माझ्या मनात भावना घट्ट रुजली आहे. अर्जुन आपण, अर्जुन आपण, अर्जुन आपण, असं करता करता मला कोणता योग सोपा आहे ज्याच्यामध्ये मला लवकर यश येईल? तो कर्मयोग आहे. कारण यश अपयश, मान सन्मान, सुख दुःख याच्या टोचण्या मला लागतात. म्हणून द्वंद्व माझ्यामध्ये निर्माण होतं. माझं जीवन कल्याणकारी करण्यासाठी कर्मयोग आहे. सुखरूप होण्यासाठी मी कर्मयोगाचा वापर करावा. कांदा मुळा भाजी त्याची रखुमाई माझी. कर्मयोगो विशिष्ट. आणि म्हणून पुन्हा सांगतात की ज्या कर्माने जीवाचा आत्म्याशी योग व्हायला मदत होते त्याला कर्मयोग असं म्हणतात. आणि ज्यानी योग होत नाही, कर्माने मोक्ष कधीच मिळत नाही. कर्माने जीवाशी आत्म्याचा योग होण्यासाठी मदत होते. आणि म्हणून मग ते वेदविहित निष्काम कर्म जे आहे त्या वेदविहित निष्काम कर्माने हे साधत. आणि तसं जर साधलं तर पहिले तो ज्ञानवान होतो आणि नंतर मग तो ज्ञानरूप होतो. कर्मवान होत नाही, पण ज्ञानवानामध्ये कर्तृत्व घालवून दिलं की ज्ञानरूपता सोपी जाते. कायम त्यांनी तसं राहायला पाहिजे. ज्याला द्वंद्व सतावतात, ज्याला द्वंद्व पछाडतात, जो द्वंद्वाच्या भोऱ्यामध्ये असतो तो कर्मयोगाचा अधिकारी आहे. ज्ञान कर्म संन्यासाचा अधिकारी नाही. कर्म संन्यासाचा अधिकारी सुद्धा नाही. अर्थात कर्मसन्यास आणि ज्ञान कर्मसन्यास हे एका पारड्यामधले आहेत आणि कर्मयोग एका पारड्यामध्ये. असे दोन भाग आहेत. जो द्वंद्वामध्ये पछाडला जातो तो कर्मयोगाचा अधिकारी आहे. आता मी कशाचा अधिकारी आहे बघाल बरं जरा. बघाल म्हणजे तुम्ही माझं बघा असं नाही. मी म्हणजे स्वतःला समजायचं. आणि आता मी कशाचा अधिकारी आहे? मला द्वंद्वानी त्रास होतो का? मानपमानी त्रास होतो का? यशापयशाने त्रास होतो का? सुख दुःखाने माझं अंतःकरण विचलित होतं का? तर मी कर्मयोगाचा अधिकारी. कायम लक्षात ठेवावं. प्रवचन करता आलं म्हणजे तो कर्मयोगाचा अधिकारी नसून ज्ञानयोगाचा अधिकारी आहे, या भ्रमात राहू नये. समजा एखादा माणूस आला, होतं असं की लोक भेटतात आणि छान 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 बोलले असं म्हणतात. तुम्ही किती छान बोलता असं म्हणतात. आता प्रवचनकाराला ही सवय झाली असते स्तुती ऐकायची. पण एखादा निघतो, "हॅ, याला काय प्रवचन म्हणतात काय?" तुमच्या प्रवचनामध्ये काही रस नव्हता. कंटाळवाणं, रटाळवाणं, जांभया येईल असं तुमचं प्रवचन होतं. माझा वेळ वाया गेला. उगाच येऊन बसलो तुमचं ऐकायला. कुठून दुर्बुद्धी झाली? इतकं सगळं ऐकल्यानंतर त्या प्रवचनकाराला दुःख होता कामा नये. प्रवचनकार दुःखी होता कामा नये. क्षणभर वाक्य ऐकत असताना अचंबित होईल, मनाची खलबल होईल, पण ती खलबल क्षणभराने थांबायलाच पाहिजे. त्याचं दुःख आणि शोकामध्ये रूपांतर होता कामा नये. कारण एक प्रवचन जगातल्या सगळ्या लोकांना आवडेल असं कधीही होऊ शकत नाही. त्यामुळे जिथे यश आहे तिथे अपयश आहेच.
जिथे स्तुती आहे तिथे निंदा आहेच. जिथे तुमच्या कर्तृत्वाचं कौतुक आहे तिथे तुमच्या कर्तृत्वाचे दोष काढणारे आहेतच आणि असतातच. म्हणून द्वंद्वानी विचलित न होणारा माणूसच ज्ञान कर्म संन्यासाचा किंवा कर्म संन्यासाचा अधिकारी आहे. विचलित होणारा माणूस कर्मयोगाचा अधिकारी आहे. द्वंद्वापासून नेहमी जपलं पाहिजे. द्वंद्वात नेहमी परीक्षा देता आली पाहिजे. श्री गुरूंना म्हणतो आम्ही द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमत्स्याभिलक्षण. काय म्हणतो, तुम्ही द्वंद्वातीत आहात. का बरं ते द्वंद्वातीत आहे? कारण ते ब्रह्मस्वरूप आहे म्हणून. दुसरं ब्रह्म अस्तित्वातच नाही. ब्रह्म एकमेव आणि अद्वितीय आहे. आणि एकमेव अद्वितीय असे ते असल्यामुळे त्यांना ब्रह्माशिवाय या ब्रह्मांडात दुसरं काही दिसत नाही. अहो, ब्रह्मांड सुद्धा दिसतं पण खरं वाटत. श्री गुरूंना ब्रह्मांड दिसतं पण खरं वाटत नाही. ब्रह्मस्वरूप खरं आहे हा त्यांचा निश्चय झाला असतो. घरातल्या मोठ्या माणसांना खेळणी दिसतात पण आनंद खेळणी देतात यावर त्यांचा विश्वास नाही, ना तर ते पण खेळणी खेळले असते. पण लहान मुलाला असं वाटतं की खेळणी आनंद देतात म्हणून तो खेळण्याचा घेऊन 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 खेळत असतो. मोठ्यांना असं नाही वाटत. लहान मुला खेळणं झालं आणि झोपला की त्याची खेळणी आवरून ठेवून देतात मोठे माणसं. ते त्या खेळण्यांची खेळत नाही बस. तसं प्रपंच सत्यत्वाने न घेतल्यामुळे संत त्या द्वंद्वामध्ये अडकत नाही. म्हणून ते द्वंद्वातीत असतात, म्हणून ब्रह्मस्वरूप असतात, म्हणून ब्रह्मानंद त्यांना प्राप्त होतो. ते जसे असतात तसं मी झालो पाहिजे याला अभ्यास म्हणतात. नाही तर महाराज महाराज कुठे टेकडीच्या टोकावर आणि आम्ही कायम खड्ड्यात, असं कधी होता कामा नये. आणि अशी साधना होता का? आमचे गुरु काय मोठे तुम्ही, आम्ही गड्ड्यात. अरे बाबा, तुम्हाला तेवढं मोठं करण्यासाठी श्री गुरूंनी स्वतः इतकं करवून घेण्यासाठी तुला साधना दिलेली आहे आणि तू गड्ड्यात काय बसलाय? ते जसे असतात तसा मी झालो पाहिजे. अरे बाबा, आम्ही कुठे? खूप लोक आम्ही कुठे, आम्ही कुठे. अरे तुम्ही कुठे नाही, तुम्ही तेच व्हायला पाहिजे. आणि तेच झाल्यानंतर त्यांच्या पायाशी बसलो. तीच होऊन त्यांच्या पायाशी बसणं हा खरा सेवा आहे. ही खरी गुरुनिष्ठा आहे. त्यासाठी त्यांना शरण जायचं असतं. हा मूळ हेतू आहे. शरण गेलं की आपण सारीखे करी की तात्काळ. एकदा काकांच्या तोंडून ऐकलेलं वाक्य सांगतो, मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही. काका काय म्हणतात, मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही. काका असं कसं म्हणता हो? काका असं कसं म्हणता हो? मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही असं कसं म्हणता काका तुम्ही? म्हणे नाही, तू मूळचाच ब्रह्मरूप आहेस. श्री गुरु शिष्याला ब्रह्म केलं असं कधी म्हणत नाही. शिष्याने मात्र गुरुकृपेने मी ब्रह्मरूप झालो असं म्हणायला हवंय. नातं मोठं सुंदर आहे. गुरु करते पण स्वतःकडे घेत नाही आणि शिष्य ते संपूर्ण श्री गुरूंच्या चरणावर समर्पित करून देतो. गुरु शिष्याच्या नात्यासारखं या त्रिभुवनात कुठलंच नातं नाही. वेदांत शास्त्रानुसार, भक्तियोग शास्त्रानुसार हे असं आहे. असं जर मला परवडत असेल तरच करायचं, नाही तर करायचं नाही. एकदा मला हे निश्चित स्वरूपाचं कळलं पाहिजे की मी काय करायचं आहे आणि काय नाही केलं पाहिजे. मग काय करू नये, काय केलं पाहिजे? अर्पण करू की अर्पण करू नको? मी करता आहे की भगवंताच्या स्मरणामध्ये मी राहायला पाहिजे? स्मरणात जर मी नाही राहिलं तर सगळे कर्म कटकटीमध्ये बदलतात आणि स्मरणामध्ये राहिलं तर कर्माची कटकट होत नाही.
कर्माचं रूपांतर योगामध्ये व्हायला पाहिजे. कर्म कटकटीत रूपांतर होता कामा नये. ही जबाबदारी माझी आहे. मी कर्मयोगाचा अधिकारी. युक्ती बदलली, परमार्थ युक्तीचा आहे, दांडगाईचा परमार्थ नाही आहे. आणि एकदा एकीकडची वाटचाल जमली की सगळं जमतं. आणि ते जमवण्यासाठी हा सगळा प्रयास आहे, एवढं लक्षात. म्हणून भगवंत सांगतात, अर्जुना, तू कर्मयोगाचा अधिकारी आहे. म्हणून उत्तिष्ठोत्तिष्ठ भारत, तू लढायला लाग, तू युद्धाला लाग. आता एवढे प्रश्न विचारल्यानंतर, त्याचं स्पष्टपणे उत्तर मिळाल्यानंतर, आता अर्जुनाला खरा शरणागत असेल तर एकाग्रतेने युद्ध करण्याची गरज आहे. आणि मला माझा संसार आत्मबोधाच्या बॅकग्राऊंडवर करण्याची गरज आहे. तेव्हा प्रपंचाची एकाग्रता कर्मातली मला तिथे घेऊन जाते. कर्म चुकारपणा करायचा नाहीये, पण बॅकग्राऊंड काय, बॅकग्राऊंड म्युझिक कशाला म्हणतात? सर्कसीमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असते, त्या ठेक्यावरच ती चालत असते बघा. आणि ती तारेवरून चालत असते. तारेवरून चालत असताना हातामध्ये तिने आडवा बांबू घेतला असतो. ताराच्या मध्यावर आल्यानंतर तार अशी अशी डगमगते, हातातला बांबू टाकून देते आणि कंबशांचा संच घेते, पायानी बशी फेकते ती डोक्यावर, त्याच्यात नंतर कप फेकते तो बरोबर त्या बशीवर. आणि असं करत असताना तिचं त्या बॅकग्राऊंड म्युझिक वर लक्ष असतं. त्यामुळे ती न चुकता तिचं काम सफल होतं आणि बाकीचे असफल राहतात. एक उदाहरण देतो, हास्यास्पद नाही आहे, पण आहे थोडस. काल डोळ्यांनी पाहिलं पाहिलं की मला काय आठवते, मला काही कळत नाही. काल घटस्थापना झाली तर त्या बँडवर नाचणाऱ्यांची संख्या खूप होती. आणि मग ते रय्यक रद्दड अशा प्रकारचा तो रद्दड नाच असतो. जसं येईल तसे हातवारे करायचे आणि जसे येईल तशा लाथाळ्या मारायच्या आणि नाचायच्या. जसं येईल तसं या शब्दामध्ये शास्त्रोक्त नाचण्याचा भागच नसतो. पण आलेला उमाळा सुद्धा आतमधला शुद्ध नसतो, काहीतरी घेतल्यामुळे आलेला असतो. ते जे नाचणारे आहे त्यांना काहीतरी प्राशन केल्याशिवाय नाचता येत नाही, असे ते नाचणारे असतात. तेव्हाच ते तासन तास नाचू शकतात, तोपर्यंत नाचू नाही शकत. त्यामुळे सगळं हे त्या द्रव्यावर केलं असतं, ते द्रव्य नाचवत असतं. त्यामुळे त्यांचे नाच पाहावेशी नाही वाटत. आणि सिने कलाकारांचे नाच असतात, त्या नाचांना रिदन असतो, त्या नाचाला ठेका असतो, त्या नाचाची एक पद्धत असते, त्या नाचामध्ये रिपिटेशन नसतं, त्या नाचामध्ये एक गोडवा असतो. आणि असा जो असतो, ह्याचं मुख्य काही कारण असेल तर तो शास्त्रोक्त पद्धतीचा नाच असतो. आणि जो शास्त्रोक्त पद्धतीचा असतो तो बघण्यासाठी तिकीट देऊन लोक जातात. आणि हा रस्त्यावर दिसला तर दार बंद करून घेतात. तसं कर्म हे शास्त्राप्रमाणे कर आणि कर्मयोग साध, ज्यानी चित्ताची शुद्धी आणि शुद्धीतून ज्ञानरूपता साधायची आहे. चित्ताचा चैतन्य लय करून घ्यायचा आहे. शुद्ध आणि स्थिर चित्त हे ज्ञानाला काय करून घेत, जसं तसं पिऊन टाकतं. ज्ञानाचं प्रतिबिंब स्पष्ट उमटतं त्याच्यामध्ये. ज्ञान सूर्य चकाकतो, प्रकाशतो. म्हणून अशा प्रकारे
कर्म योग म्हणजे शास्त्रांनी सांगितल्यानुसार कर्म करायचं आहे, कसंही कर्म करायचं नाही, कोणी कोणतंही कर्म करायचं नाही. शब्द येऊन गेला बोलताना घटस्थापना. आपल्या ग्रुपवर ऑस्ट्रेलियामधून रोज एक डॉक्टर दाम्पत्य ऐकत असतं. त्यांचं नाव डॉक्टर पुरोहित असं आहे. प्रकृतीचा त्रास असताना सुद्धा त्यांनी काल घटस्थापना शब्दाचा अर्थ सांगितला. ते म्हणाले, देहरूपी घटामध्ये आत्मस्वरूपाची कायमची स्थापनेसाठी घटस्थापना आहे. आणि मी आत्मरूप आहे याचा जर विसर पडला, 9 दिवस हे पक्क करायचं आहे विचाराने, आणि मग हा विचार टिकवून ठेवायचा. हा विचार जर टिकवता नाही आला तर पुढच्या वर्षी पुन्हा घटस्थापना करायची, त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा घटस्थापना करायची. हा विचार अखंड रुजला की घटस्थापना सफल झाली. पुन्हा स्थापना करण्याची गरज नाही, कायम स्थापित आहे. मग आधी स्थापना कशाला करेल? पुनर्स्थापना शब्द आहे. तो पुनर्शब्द अध्यावृत आहे, म्हणजे कंसात आहे. त्यांनी काल हे सांगितलं आणि त्यांचं आत्मचिंतन खरंच छान पद्धतीने चालू आहे, हे ऐकून आनंद झाला. यवतमाळच्या सत्संगासाठी अन्यत्र जागा निवडण्याचा विचार केला. त्यांना सध्या बोलणं सुचत नाही या प्रकृतीमुळे. तर ते म्हणाले, आपल्या सत्संगासाठी पूर्ण 3ऱ्या मजल्यावर हॉल बांधतो. आता घराचा खालचा हॉल कमी पडतो आहे, तर मी भारतात आल्यानंतर वर हॉल बांधेन आणि तिथे आपण सत्संग करूया. सत्संगाची प्रवृत्ती एवढी आहे आणि ही ज्ञानपिपासा ज्ञानरूपतेकडे घेऊन जाते. तरीही कर्मयोगाचे आपण अधिकारी आहोत असं समजावं, एकदम कर्म संन्यासाच्या अधिकाऱ्याची उडी मारू नये. म्हणून कर्मयोग करत असताना नित्य संन्यास कसा साधता येईल आपण उद्या बघणार आहोत. आणि उद्या शब्दाचा अर्थ सोमवार सांगतो. आज शुक्रवार आहे. सोमवारी सकाळी मी कर्म करत असताना संन्यासी कसा राहू शकेल, गृहस्थ धर्मात राहत असताना संन्यासी कसा राहू शकेल, जीवन जगत असताना संन्यासी कसा राहू शकेल, आणि भारतात कुठेही जरी असेल तरी संन्यास वृत्ती मी कशी जोपासतो, भारताच्या बाहेरही ती जोपासता येते. कारण त्याला ब्रह्मांडाची मर्यादा नाही. ती वृत्ती मला कुठेही जोपासता येते, हे सांगण्यासाठी मी उदाहरण दिलं होतं. लक्षात ठेवा, माझं स्वरूपाकारता जर झाली तर घटाची पुनर्स्थापना बरोबर झाली. मग पुढच्या वर्षी नवरात्र करायची जरूर नाही, कारण आता याचं विसर्जन झालेलं नाही. आत्मस्वरूपाची पुनर्स्थापना जी झाली, अज्ञानामुळे झालेली स्थापना आमच्या लक्षात आली नव्हती, म्हणून ती परोक्ष ज्ञानाचा वापर करून पुनर्स्थापना करून घेतली. मंत्र परोक्ष ज्ञानाचे म्हटले, मंत्र उपनिषदाचे म्हटले, मंत्र भगवद्गीतेचे म्हटले, मंत्र ब्रह्मसूत्राचे म्हटले, आणि त्यातून पुनर्स्थापना केली. पुनर्स्थापना आता दृढ झाली आहे. मग पुढच्या वर्षी वेगळी घटस्थापना करण्याची गरज नाही, वेगळं दर्शनाला जाण्याची गरज नाही. मेरा मुझको है सलाम, मेरा मुझको है सलाम, मुझसे भिन्न नहीं सिया राम, मेरा मुझको है सलाम. चिदानंद भवानी तुझा वेध लागला, जन्म मरण सकल दुःख रंग भंगला. चिदानंद स्वरूप भवानी तुझा वेद लागेला. ती भवानी सच्चित आनंद स्वरूप आहे. जन्म मरण सकल दुःख
कारणासह सगळ्या दुःखाची निवृत्ती झाली आहे. चिदानंद भवानी तुझा वेद लागला, मी दुःखमुक्त झालो. श्री गुरु द्वंद्वातीत आहेत, मीही द्वंद्वातीत व्हायला पाहिजे. श्री गुरु आनंद रूप आहे, मीही आनंद रूप व्हायला पाहिजे. आणि एकदा आनंद रूप झालं की ते गुरु कृपेने कायम स्वरूपी टिकतं. आणि कायम स्वरूपी टिकलं की पुन्हा घटस्थापना करावी लागत नाही. पुढच्या पिढीसाठी भलेही करा, तुमच्यासाठी करण्याची गरज नाही. पण असं आम्हाला करून सुटायचं नाही. आम्हाला उपवास करायला आवडतं, आम्हाला राळ दूध मोठमोठे प्रसाद वगैरे वगैरे अवडंबर आवडतो, दंभ आवडतो. पण स्वरूपाकारतेसाठीच झटणं हे परवडत नाही. भगवद्गीता सांगते त्यातल्या त्यात परवडणारा कर्मयोग आहे. अरे सोपा आहे रे, करून बघ. मनाचा योग करू नकोस. मनोमार्गे गेला तो तेथेची मोकला. श्री गुरु सांगतात त्याप्रमाणे चल, तोच तुझा योग आहे, तेच तुझ्या जीवनाचं कल्याण आहे. आणि हे कल्याण कसं करून घ्यायचं, आता मार्ग सांगितला. आता मार्गावर वाटचाल कशी करायची सोमवारी सकाळी बघू. ज्ञेयास नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षी, निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. बरोबर आहे ना? एकदा श्लोक पाहून घेतो, पाठ असलं तरी एखाद्या वेळेला. बरोबर आहे, चुकू नये. तुमच्या समोर कुठल्याही प्रकारची चुकीची मांडणी होता कामा नये याच्यासाठी दक्ष राहत असतो. नित्य संन्यासी, असा संन्यासी मला व्हायचा आहे. आणि तो कसा असतो हे जाणून घ्यायचा आहे, आणि जाणून तसं व्हायचं आहे. लक्षात घ्या, नुसतं जाणून नाही घ्यायचं. तुम्ही छान छान सांगता असं नाही म्हणायचं. मला संन्यासी व्हायचा आहे. कसा संन्यासी व्हायचा आहे? घरात राहून, घर सोडून नाही, भगवे वस्त्र घालून नाही, टिळा आणि खडावा घालून नाही, माळा आणि गंध लावून नाही. सगळ्यांसारखा असला पाहिजे, पण सगळ्यांपेक्षा वेगळा वागला पाहिजे. दिसला सगळ्यांसारखा पाहिजे, असला वेगळा पाहिजे. असला वेगळा पाहिजे. काच आणि हिरा दिसतो सारखा, पण असतो वेगळा. दिसतो सारखा म्हणून दोघांमध्ये वैर आहे, लक्षात ठेवा. एक डुप्लिकेट आहे, एक ओरिजिनल आहे. म्हणून काचेने हिरा कापल्या जातो आणि हिऱ्याने काच कापल्या जातो. म्हणून काचेच्या सगळ्या दुकानांमध्ये हिरकणी असते, ज्यानी काच कापल्या जाते. हिरानी काच कापल्या जातो, काचेने हिरा कापल्या जातो. लक्षात. बाकी हातोडा मारला तरी हिरा फुटत नाही, घण मारला तरी हिरा फुटत नाही. आणि म्हणून श्री गुरूंनी सांगितलेलं साधन माझ्या कल्याणाचं आहे, आणि माझ्या मनाने केलेलं साधन माझ्या नाशाकरता कारणीभूत होतं. पुन्हा संचितात मध्ये ते जमा होतं, आणि मग मला त्याची पाप पुण्यात्मक फळ. असं होऊ नये म्हणून मला घरात राहून संन्यास वृत्ती जोपासायची आहे. संन्यास घ्यायचा नसला तरी संन्यासी म्हणून राहायचा आहे. संन्यासी म्हणून मिरवायचं नाही आहे, पण संन्यासी म्हणून राहायचं आहे. ते कसं राहायचं उद्या म्हणजे सोमवारी सकाळी बघू. तुमच्या सगळ्यांना नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हा बेटा, रामकृष्ण हरी. श्रीकांतराव, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हा वीणाताई, रामकृष्ण हरी. नमस्कार. नमस्कार. जयंतराव, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.